युकॅरियोटच्या ट्रान्स्क्रिप्शनबद्दल जर आपण बघितलं, NCERTने जे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये सांगितलं आहे, युकॅरियोटमध्ये डायरेक्ट mRNA बनत नाही. तर DNA पासून पहिले HNRNA बनतो. HNRNA काय आहे? हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA, याला आपण म्हणतो HNRNA. या HNRNA वरती प्रोसेसिंग केली जाते आणि त्यानंतर mRNA बनवला जातो. मग क्वेश्चन सोपा येतो की mRNAचा प्रिकर्सर RNA कोणता? तर आपला आन्सर आहे HNRNA. HNचा अर्थ हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA. याला HNRNA का म्हटलं गेलं आहे? तर याच्यात एक्झॉन असतात, इंट्रॉन असतात आणि एक्झॉन असतात. मग भरपूर साऱ्या मुलांना प्रश्न पडतो, एक्झॉन काय आहे? तो कोडिंग पार्ट त्याला आपण एक्झॉन म्हणतो, नॉन कोडिंग पार्टला आपण इंट्रॉन म्हणतो. तर मग इथं हे HNRNA जो बनतो याच्यात दोन मेजर प्रॉब्लेम असतात. पहिला मेजर प्रॉब्लेम हा स्टेबल राहत नाही आणि दुसरा मेजर प्रॉब्लेम याच्यात इंट्रॉन असतात. तर या दोन प्रॉब्लेमवरती मेजरली इथं आपण काम करतो. मग स्टॅबिलिटी आणण्यासाठी आपण काय करतो? 5' आणि 3' 5' ला कॅपिंग करतो आणि 3' आपण टेलिंग करतो. आणि आपल्याला जो इंट्रॉन रिमूव्ह करायचा आहे त्याच्यासाठी आपण कॉम्प्लेक्स वापरतो, त्याला आपण म्हणतो प्रोसेसला स्प्लायसिंग म्हणतो आणि कॉम्प्लेक्सला स्प्लायसिओझोम कॉम्प्लेक्स असं म्हणतो. आता जर तुम्हाला स्प्लायसिओझोम कॉम्प्लेक्सचे मेंबर माहीत असेल किंवा स्टॅबिलिटी क्रिएट करण्यासाठी कॅपिंग किंवा टेलिंग काय असेल हे माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.